आणि आता पाहणार आहोत मुंबई शहर त्याचबरोबर उपनगरातील टॉप 9 घडामोडी। महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईमध्ये येणाऱ्यांसाठी 12 अनारक्षित विशेष रेल्वेची व्यवस्था। नागपूर ते सीएसएमटी आणि कलबुर्गी ते सीएसएमटी दरम्यान विशेष रेल्वे चालवण्यात येणार। मुंबईतील वायू प्रदूषणामध्ये वाढ। महानगर क्षेत्रातील स्टोन क्रशर, हॉट मिक्स प्रकल्प आणि रेडीमिक्स सिमेंट कारखान्यांसाठी मार्गदर्शक तत्व जारी। वर्सोवा दहिसर सागरी किनारा मार्गाचं काम लवकरच सुरू। आवश्यक परवानग्या मुंबई महापालिकेला प्राप्त। ठाणेकरांपुढे 5 दिवस पाणी संकट। पुढील 5 दिवस 30% पाणी कपात। भातसा नदीच्या पात्रावरील न्यूमॅटिक गेट सिस्टीममधील दुरुस्तीच्या कामांसाठी पाणी कपात केली जाणार। घाटकोपर फलक दुर्घटना प्रकरणी जाहिरात कंपनीच्या माजी संचालक जान्हवी मराठे यांना जामीन मंजूर। सत्र न्यायालयाकडून याआधी मुख्य आरोपी भावेश भिंडेला देखील जामीन। मुंबई महानगर प्रदेशाचा ग्रोथ हब म्हणून विकास करण्यासाठी 30 लाख घरांच्या निर्मितीचं लक्ष्य। नीती आयोगाच्या शिफारशी। तर म्हाडाचा 8 लाख घरांसाठी प्रारूप आराखडा तयार। गोखले पुलाच्या दुसऱ्या बाजूच्या कामालाही आता वेग। एप्रिलपर्यंत दोन्ही पूल सेवेत येणार। बर्फीवाला पूल उन्नतीकरणाचं कामही सुरू। पुनर्वसनासाठी नियम बदला। विमानतळाजवळच्या झोपडपट्टी विकासासाठी खासदार रवींद्र वायकर यांचं केंद्राला पत्र।